मित्रांनो नमस्कार। आपण जे कर्म करत असतो, एखादं काम करत असतो, त्यामध्ये आपल्याला काय फायदा होणार आहे याचा विचार आपण अनेकदा करत असतो। शुद्ध मनाने केलेलं दान हेच पदरी पडतं असेही एक सुभाषित आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो। आपल्या कर्माला सद्भावनेची जोड हवी असते। आपण जे कर्म करत असतो, मदत करत असतो, सहकार्य करत असतो, यामध्ये आपल्याला परत काय मिळणार आहे याचा विचार करून अनेकदा आपलं वागणं असतं। मात्र हे एक चांगली व्यक्ती म्हणून, सुजाण व्यक्ती म्हणून निश्चितच बरोबर नाही। आपण जे काम करतो ते काम करत असताना अतिशय निर्मळ मनानं, कोणतीही अपेक्षा न ठेवता ते काम करायला पाहिजे। तसं घडतंच असं नाही। अनेकदा आपण काहीतरी अपेक्षा ठेवून काम करतो, अपेक्षाभंग होतो आणि अपेक्षाभंग झाल्यानंतर आपण दुःखी होतो। त्यामुळं मुळातच कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणं आणि जे काम आपण करत असू त्या कामाला सद्भावनेची जोड असणं, त्यामध्ये कुठलाही स्वार्थ, कुठलाही हेतू न ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असतं। एक राज्य होतं, त्या राज्याचा राजा हा खूप लोकप्रिय होता। त्याचं वर्तन अत्यंत चांगलं होतं, त्यामुळे तो प्रजेमध्ये खूपच लोकप्रिय होता। त्याला 2 मुलं होती। थोरला मुलगा जो होता तो खूप अहंकारी होता। अतिशय त्याच्या मनामध्ये वाईट विचार यायचे, तो लोकांना त्रास द्यायचा। धाकटा मात्र जणू राजाचे सगळे गुण आपल्या अंगी घेऊनच जन्माला आलेला होता। लहानपणापासूनच तो सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळायचा। आपल्याकडे जे आहे ते इतरांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणारं समाधान पाहून त्याला आनंद व्हायचा। असेच दिवस गेले। हे 2 राजकुमार मोठे झाले आणि काही वर्षानंतर त्या राजाचं निधन झालं। त्या काळच्या प्रथेप्रमाणे थोरला मुलगा जो आहे तो त्या राज्याचा राजा झाला। तो राजा झाल्यानंतर त्याला सर्वांनी आपलं ऐकलं पाहिजे असं वाटायचं। धाकटा राजकुमार जो होता तो मात्र त्याच्या स्वभावाप्रमाणे आणि वडिलांच्या शिकवणीनुसार लोकांना दान धर्म करायचा, लोकांची हवे नको ती पाहायचा, त्यांच्या गरजेला तो उपयोगी पडायचा आणि त्यामुळे तो लोकप्रिय होत होता। हे बघून आता राजा झालेला जो थोरला राजकुमार होता त्याला खूप राग यायचा। त्याला वाटायचं हा जर अशीच संपत्ती उधळत राहिला तर माझ्या राज्याचा खजिना लवकरच रिकामा होईल आणि त्यामुळे याचं वागणं काही योग्य नाही। त्याने आपल्या धाकट्या भावाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, तू आजपासून दान धर्म बंद कर। माझ्या परवानगीशिवाय कुणालाही काहीही द्यायचं नाही, कारण मी आता राजा आहे आणि राजाच्या हुकमाशिवाय तुला काहीही करता येणार नाही। हे ऐकल्यानंतर त्या धाकट्या भावाला खूप दुःख झालं। मात्र त्याने तितक्याच ठामपणे सांगितलं की हे असं माझ्या हातून होणार नाही। मी लोकांना मदत करत राहणार, मी दान धर्म करत राहणार। थोरला भाऊ आता राजा झालेला होता, त्याच्यामध्ये अहंकार आलेला होता। मी मनात आणेन ते करू शकतो अशी त्याची भावना होती आणि त्या भावनेच्या भरामध्ये त्याने आपलं न ऐकणाऱ्या धाकट्या भावाला घराच्या बाहेर हाकलून दिला। हे सगळं पाहिल्यानंतर त्या राजाच्या अष्टप्रधान मंडळापैकी अनेकांना खूप वाईट वाटलं। मात्र राजाच्या हुकमाबाहेर जर जाऊन आपण काही बोललो तर आपली नोकरी जाईल अशी त्यांना भीती होती, त्यामुळे ते सगळे गप्प होते। धाकटा भाऊ आपलं सगळं साहित्य घेऊन बाहेर पडला। गावाबाहेर शेती जी होती त्या शेतामध्ये त्यानं छोटंसं घर बांधलं आणि त्या घरामध्ये तो राहू लागला। वेळ घालवण्यासाठी म्हणून त्याने आजूबाजूच्या जागेवरती आंब्याची खूप झाडं लावली। आंब्याची झाडं बघता बघता वाढली आणि त्या आंब्यांना फळे यायला लागले। राजकुमारच होता तो, त्यामुळे गावातले लोक त्याला भेटायला यायचे। भेटायला आलेल्या लोकांना हा राजकुमार आपल्या घराच्या आजूबाजूला लागलेल्या झाडांच्या फळांना देऊन संतुष्ट करायचा किंवा त्यांना जाणाऱ्या येणाऱ्याचे स्वागत तो ही फळं देऊन करायचा। ती फळं खूप मधुर होती। राजकुमाराने कुठलाही भाव न मनात आणता त्या झाडांची लागवड केलेली होती। त्याला पुढे हेही माहित नव्हतं की आपण ही फळं लोकांना देऊन खूप खुश करणार आहोत।
त्यामुळे ती फळे आपोआपच मधुर झालेली असावीत. या मधुर फळांच्यामुळं हा धाकटा राजकुमार पुन्हा लोकांच्या मध्ये खूप लोकप्रिय व्हायला लागला. तो इतका लोकप्रिय झाला की विचारता सोय नाही. राजाला ही गोष्ट समजली. राजा मनातून खूप दुखावला. मी राजा असताना माझ्यापेक्षा घराबाहेर हाकललेल्या आपल्या धाकट्या भावाची ही लोकप्रियता त्याला सहन होईना. त्याने गुप्तहेरांना त्याच्याकडे पाठवलं आणि कारण शोधायला सांगितलं. गुप्तहेरांनी परत येऊन सांगितलं, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत तो आंब्याची मधुर फळं देऊन करतो आणि त्या मधुर फळांच्या दानधर्मामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढते. आता याला राजवाड्यातून आपण बेदखल केलेलं होतं, त्याला तिथूनही आपण बेदखल करू शकत नाही. कारण तसं जर केलं तर लोकांच्या मध्ये आणखी आपल्याबद्दल राग निर्माण होईल. म्हणून त्याला हाकलून देण्याऐवजी स्वतःच एक आंब्याची मोठी बाग लावली. त्या बागेतल्या झाडांची निगाही अतिशय चांगली घेत जात होती. त्याच्यासाठी खास माळी नेमलेली होती. हळूहळू दिवस गेले, झाडं मोठी होत गेली. मात्र झाडं खूप वाढली तरीही त्या झाडांना फळ येत. राजा विचार करत होता की या झाडांना इतकं चांगल्या पद्धतीनं आपण वाढवलं तरीही या झाडांना फळं का येत नाहीत. असेच दिवस गेले आणि एक दिवस त्या राजाकडे पाहुणे म्हणून अतिशय विद्वान असे एक गृहस्थ आले. त्या विद्वान गृहस्थाशी राजाने चर्चा केली. त्याच्यातून परत त्यांच्या बुद्धीची, ज्ञानाची राजाला कल्पना आली. राजाने मनात विचार केला की या विद्वान सदगृहस्थाला निश्चितच आपल्या झाडाला फळे काय येत नाहीत याचंही उत्तर माहीत असणार आहे. तेच आपल्याला मार्ग दाखवू शकतात. तो त्या गृहस्थाला घेऊन बाहेर गेला. हळूहळू बाकीची बाग पाहत पाहत आंब्याच्या बागेमध्ये नेलं आणि आंब्याच्या बागेमध्ये नेल्यानंतर राजाने हळूच विषय काढला की सदगृहस्थ या झाडाला इतकं चांगल्या पद्धतीने जपलं, मात्र या झाडाला अजूनही फळं लागत नाही. काय करावं बरे. ते सदगृहस्थ त्या संपूर्ण बागेतमध्ये फेरफटका मारून आले आणि फेरफटका मारून आल्यानंतर त्यांनी त्या राजाला सांगितलं की राजन, तुम्ही या झाडांची खूप चांगली काळजी घेतली आहे, मात्र या झाडांना लावण्या पाठीमागे तुमचा कुठला ना कुठला तरी स्वार्थी हेतू आहे. तुम्ही सद्भावनेनं झाडं लावलेली नाही तर त्याच्यातून काहीतरी आपल्याला मिळावं या अपेक्षेने ही झाडं लावलेली आहेत. अशी अपेक्षा ठेवून ज्यावेळेस माणूस एखादी गोष्ट करतो त्यावेळेस त्याच्यातून निश्चितच चांगल्या फळाची अपेक्षा ठेवता येत नाही. या झाडाला जर फळं लागावी असं वाटत असेल तर तुम्ही अहंकार सोडून द्यायला पाहिजे, सद्गुणी बनायला पाहिजे आणि आपण जे काम करतोय त्या कामातून कोणतीही अपेक्षा न ठेवता या झाडांचं संगोपन करायला तुम्ही सुरुवात केली तर या झाडाला निश्चितच फळं लागतील. राजाने खूप विचार केला. ज्या भावाकडे काही नाही, ज्याला आपण राजवाड्यातून बाहेर काढलं, तो भाऊ तिकडे काम करतो आणि त्याच्या झाडाला इतकी सुंदर फळं येतात की त्याच्यामुळे तो सर्व लोकांच्या मध्ये प्रिय होतो आणि त्याच्या लोकप्रियतेबरोबर माझ्याबद्दल लोकांच्या मनात अप्रिय भाव दाटून येतो. त्यामुळे आपण बदललं पाहिजे. तो राजा बदलायचा निश्चय करतो. हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. त्याच्या लक्षात येत आपल्या भावाला राजवाड्याबाहेर काढलं ही चूकही त्याच्या लक्षात येते. तो धाकट्या भावाला परत राजवाड्यात बोलावून घेतो. झाडांची निगा नीट राखायला लागतो आणि काही दिवसातच त्या झाडाला फळं यायला सुरुवात होते. राजा आणि त्याचा धाकटा भाऊ सुखाने त्या राजवाड्यात वडिलांच्या शिकवणीप्रमाणे प्रजेची सुखदुःख समजून घेत राहायला लागतात. तर मित्रहो, ही आंब्याच्या झाडाशी जोडली गेलेली कथा बांधावरची झाडं या माझ्या मनोविकास प्रकाशनतर्फे येणाऱ्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. ही आणि अशा अनेक कथा बांधावरची झाडं या पुस्तकामध्ये वैज्ञानिक माहिती, माझा त्या झाडाशी कनेक्ट अशा अनेक गोष्टींसह आपल्याला वाचायला मिळतील. हे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे. झाडांच्या बरोबर जोडल्या गेलेल्या कथा ह्या खूप सुंदर आहेत. या खूप बोध देणाऱ्या आहेत. त्यांच्यापासून खूप मोठी शिकवण मिळते. मुळातच झाडं ही सर्वांना उपयोगी पडणारी आहेत. झाडांच्याकडून सगळ्यांना काही ना काहीतरी मिळतंच. त्याच झाडांचा वापर करून आपल्या पूर्वजांनी
अशा प्रकारच्या अनेक कथा आणि बोधकथा रचलेल्या आहेत। या कथा मनापासून वाचायला हव्यात अशा आहेत, आबालवृद्धांना आवडणाऱ्या अशा आहेत। आपणही या कथा वाचाव्यात। बांधावरची झाडं या पुस्तकामध्ये आंब्याच्या झाडाशी जोडली गेलेली ही कथा आपल्याला हीच शिकवण देते की मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण कर्म करत राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण कर्म केलं, मनात कोणतीही अपेक्षा, कोणत्याही फळाची इच्छा न बाळगता जर कर्म केलं, तर आपल्याला निश्चितच आपोआप सुमधुर फळ मिळतं। जसं त्या राजकुमाराने अतिशय निरपेक्ष भावनेनं येणाऱ्या जाणाऱ्याचं स्वागत आंब्याचं फळ देऊन केलं आणि त्याची लोकप्रियता वाढत गेली। त्याच्यातून त्याच्या भावाला सद्बुद्धी सुचली आणि परत तो राजवाड्यात आला। तर आपणही आपल्या जीवनामध्ये अशाच पद्धतीनं कोणतंही कार्य करताना त्याच्या पाठीमागे सद्भावना ठेवून ते कार्य करायला पाहिजे। तसं जर कार्य केलं तर ते सत्कार्य ठरतं आणि ते सत्कार्य आपल्याला लोकोत्तर ठरवत असतं। त्यासाठी प्रत्येकानं अशा प्रकारच्या बोधकथामधून सांगितलेला बोध घ्यायला हवा आणि आपलं व्यक्तिमत्व बदलायला हवं। धन्यवाद।